8 जून 2025 या दिवसात संपूर्ण हवामान अंदाज आपण पुढे डिटेल्समध्ये पाहणार आहोत। कोणकोणत्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आणि कमी प्रमाणात पाऊस पडू शकतो त्यांची मी आधी नावे सांगतो ते ऐका। जो काही नंदुरबार जिल्हा आहे, नंदुरबार, नाशिक, मालेगाव, मुंबई शहर उपनगर, पुणेचा जो काही मुंबई साईडचा जो भाग आहे त्या ठिकाणी, तसेच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण, तसेच क्वचित ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडू शकतो त्यांची नावे ऐका। जो काही जालना जिल्हा आहे, माजलगाव, परळी, केज, लातूर, अहमदपूर, उदगीर, जो हे काही जे तालुके जिल्हे आहेत या ठिकाणी, नांदेड, हिंगोली, जिंतूर या ठिकाणी, तसेच जो उदगीर हा सुद्धा या ठिकाणी येतो। कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे। कमी म्हणजे जे काही 15-20 मिनिटं जोराचा येतो त्यालाच कमी प्रमाणात असे मी गृहीत धरत आहे। जो काही सोलापूर, तुळजापूरचा काही भाग आहे या ठिकाणी, तसेच इंदी या ठिकाणी कमी प्रमाणात म्हणजेच 15 ते 20 मिनिट जोराचा पाऊस येऊन निघून जाणार अशा प्रकारचा या ठिकाणी पाऊस पडणार आहे। सावंतवाडी, जो काही राजापूर, कोल्हापूरचा जो काही कोकण साईडचा एरिया आहे तो, रत्नागिरी, कराड, सातारा, चिपळूण, गोरेगाव, जेजुरीचा सुद्धा जो काही पुणे साईडचा भाग आहे या ठिकाणी सुद्धा कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता पुढे आपण पाहणार कोणकोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडू शकतो। जेजुरी, बारामती, वडूज, कराड, विटा, सांगली, जो काही निपाणी, गोकाक, जत, पंढरपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्षा होण्याची शक्यता आहे। तसेच जो काही पेठ, बार्शी तालुका आहे, तसेच जो काही मालेगाव, जो मनमाड, चाळीसगावचा एरिया या ठिकाणी सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। जो काही पावसाचा केंद्र बिंदू आहे 8 जून 2025 हा आहे सांगली, जो काही सांगली जिल्हा आहे, सांगली या ठिकाणी राहणार आहे। आजूबाजूच्या प्रदेशामध्ये वातावरणामध्ये थोडे फार कमी होत जाणार आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र ज्या ठिकाणांची नावे घेतली नाही त्या ठिकाणी क्वचितच काही ठिकाणी पाऊस पडू शकतो। हा दुपारनंतरचा हवामान अंदाज आहे। हेच वारे संध्याकाळी 9 पर्यंत जो काही सोलापूर एरिया आहे या ठिकाणी वाहताना तुम्हाला दिसणार आहेत आणि सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला अतिवृष्टी पाऊस झालेला दिसणार आहे। तसेच जो काही तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, पेठ, केज, जामखेड, करमाळा, जो काही बीड, माजलगाव, पैठणचा एरिया आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाऊस थोड्या प्रमाणात झालेला दिसणार आहे। मात्र हे जे काही सकाळी दुपारी 4 नंतरचं जे काही वातावरण आहे हे सोलापूर साईडला तुम्हाला सरकताना दिसणार आहे। त्यामुळे जो काही मध्ये जे जिल्हे तालुके येणार आहेत ते पंढरपूर वगैरे जे काही या ठिकाणी सुद्धा पाऊस पडत येणार आहे याची तुम्ही नोंद घ्यावी। हा जो काही 8 जून 2025चा हवामान अंदाज आहे हा तुम्ही लक्षात घ्यावा। धन्यवाद।